परंपरा म्हणण्यापेक्षा ही एक सेवा आहे। माघ शुद्ध त्रयोदशीला अनेक वर्षापासून आमच्या घराण्यामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणी व माता रुक्मिणीच्या चरणी ही चक्री भजनाची सेवा रुजू होते। चक्री भजन म्हणजे असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी त्या भजनाला खंड आहे। भजन रोज होतं। आमच्या घरात कोणी वारलं कोणी मेलं तरी भजन कधीही आमच्या घरातलं हे बंद होत नाही। असं हे चक्री भजन गोलाकार फिरत याचे एकूण 14 अभंग आहेत। हे 14 अभंग देगलूरचे परमपूज्य सद्गुरू गुरुगुंडा महाराज यांनी रामपूरच्या वनामध्ये तपश्चर्या करून भगवंतांनी 14 वेगळ्या वेगळ्या रूपाचे दर्शन दिलं। त्याचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाचं नाव म्हणजे चक्री भजन। संसाराच्या चक्रातून झटपट मुक्त करणारं भजन म्हणजे चक्री भजन आहे। किती वर्षाची परंपरा आहे? आमच्या घराण्यामध्ये आश्विन शुद्ध पंचमी शके 1718 साली आमच्या घराण्यामध्ये चक्री भजनाचा प्रसाद प्राप्त झाला।